नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये समजून घेणार आहोत की आजच्या ट्रेडचे अपडेट आपले काय आहेत ते. सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, कशावरून त्याला मॅनेज केलं, एक्झॅक्टली प्रॉफिट झालं, लॉस झालं, पूर्ण क्लॅरिटी तुम्हाला शॉर्टमध्ये मी इथे एक्सप्लेन करणार आहे. भरपूर जणांचं आजचं लाईव्ह मिस झालं होतं, तर कन्फ्युजन होते. ऑलरेडी कंटिन्युअसली आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येत होते, तर एक्सप्लेन करायचं होतं आणि शॉर्टमध्ये क्लिअर पण टॅग करायचं होतं की एक्झॅक्टली आज प्रॉफिट झालं, लॉस झालं, कारण की आज मंथली एक्सपायरी होती सर्व इंडायसेसची. निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप सर्वांची आज मंथली एक्सपायरी होती. तर मंथली एक्सपायरीला तुम्हाला माहिती आहे की मी फुल डे स्क्रीन समोर असतो, म्हणजे की फुल डे ट्रेडिंग करतो. तर एक्झॅक्टली M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, काय सायकोलॉजी होती, कशावरून मॅनेज केलं, लाईव्ह मार्केटमध्ये प्रीमियम मेंबर सोबत आपण काय डिस्कस केलं, A to Z क्लॅरिटी आपण या व्हिडिओमध्ये चेक करून घेणार आहोत. तर इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये तुम्हाला क्लिअर कट इथे दिसत आहे की 2 ट्रेड आपण एक्झिक्यूट केला आहे आणि दोन्ही पण आपले बँक निफ्टीमध्येच आहेत. तर एक्झॅक्टली कुठे हे ट्रेड एक्झिक्यूट झाले आणि कशावरून त्याला आपण मॅनेज केलं, डायरेक्टली मी तुम्हाला चार्टवर घेऊन जातो बँक निफ्टीच्या आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली काय या 2 ट्रेडची सायकोलॉजी होती ती. तर ओके, तरी मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. ओके, आजची तारीख आहे 28. आजची ओपनिंग बँक निफ्टीची ऑलमोस्ट फ्लॅटच म्हणता येईल, कारण की जस्ट इथे आणि क्लोजिंग दिली होती कालची. आज इथे ओपनिंग दिली आणि पहिल्याच काळामध्ये रिकवर करून आणि ऑलमोस्ट जी कालची क्लोजिंग होती एक्झॅक्टली त्या लेवलपर्यंत ही कॅन्डल आलेली होती. त्यानंतर स्लाइटली हा 2 कॅन्डल थांबला आणि लगेचच इथे ही जी चौथी कॅन्डल आहे यामध्ये यांनी पीडीएच क्रॉस करून एक ब्रेकआउट दिला प्रॉपर WRCने. तर याच्यावर ऑलमोस्ट 200 पॉईंटचं टार्गेट जे आहे ते ओपन होतं. एक्झॅक्टली मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलं पण होतं, जे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना मी क्लिअर सांगत होतो की एक्झॅक्टली 200 पॉईंटचं टार्गेट ओपन आहे. याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड घ्यायला सांगितलेला होता. ओके, याच्या क्लोजिंगवर मी पण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आहे तो मी स्टॉप लॉस लावला. ओके, बट थोडं पॉईंट वर न जाता डायरेक्टली हा लगेचच रिव्हर्स आला. जनरली असं होत नाही, तुम्हाला माहिती आहे की आपला जेव्हा पण सेटअप ऍक्टिव्हेट होतो तर तेव्हा एक कॅन्डल तरी आपल्या फेवरमध्ये ओपन करते, म्हणजे की डायरेक्शन मध्ये मूव्ह करते आणि त्यानंतर रिव्हर्स होते. बट आज कन्सेप्ट असा होता की आज आपण एंट्री घेतली, कॅन्डलचा लो स्टॉप लॉस लावला आणि हा लगेचच रिव्हर्स फिरलेला आहे आणि एक्झॅक्टली या कॅन्डलमध्ये आपला जो स्टॉप लॉस आहे तो इथे बुक झाला. हे जे मोमेंटम आहे जनरली आपल्याला फक्त आणि फक्त एक्सपायरीलाच बघायला मिळतात आणि आजची तर मंथली एक्सपायरी होती, तर त्या बेसने हे मोमेंटम यांनी दाखवलेला आहे. नो प्रॉब्लेम. बट हा जो आपला पहिला ट्रेड होता तो इथे होता. आपण अग्रेसिव्हली आज ट्रेड केलं, कारण की मला वाटत होतं की जे डायरेक्शन आहे ते क्लिअर होईल, कारण की पीडीएच पण क्रॉस केलं होतं, WRC पण होती, डायरेक्शन पण क्लिअर होतं, प्रीमियम मध्ये पण पूर्ण सिंक होतं. तर त्या बेसिसने हे ट्रेड एक्झिक्यूट केला होता. त्यानंतर इथे एसएल केल्यानंतर आपण वेट केला. इथे मी पुन्हा ऍक्टिव्हेट करणार होतो, सर्वांना सांगितलं पण होतं, तेव्हा आपण निफ्टीला बघत होतो, निफ्टीमध्ये आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार होतो. पण निफ्टीमध्ये एक हर्डल होता म्हणून त्याला आपण इग्नोर केलं, एंटरटेन केलं नाही. निफ्टीचा चार्ट मी ओपन करून दाखवेल, तिथं पण थोडं फार अनालिसिस तुम्हाला करून दाखवेल की एक्झॅक्टली तिथे कावर मी इग्नोर केलं आणि दोन्ही ट्रेड कावर मी बँक निफ्टीमध्येच घेतलेले आहे. तर यामध्ये पण एक सेटअप बनला असता, बट इग्नोर केलं कारण की हा सरळ खाली आलेला होता आणि तुम्हाला माहिती आहे की सरळ खाली येणे हे मार्केटचं नेचर नाही आहे. एक पण जर प्रॉफिट बुकिंग आली असती, रिव्हर्स फिरला असता, तर आपला पुन्हा स्टॉप लॉस हिट झाला असता. म्हणून मी इथे कंटिन्यू मध्ये कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केलेला नाही आहे. त्यानंतर स्लो अँड स्टडी हा खाली आला. खाली जेव्हा आला इथे जेव्हा ब्रेकडाऊन दाखवलं तर या लेवलवर स्पेस क्लिअर नव्हता आणि प्रॉपर डायरेक्शन पण क्लिअर होत नव्हतं प्रीमियम मध्ये, कारण की तुम्हाला माहिती आहे की आपण फक्त एक कन्फर्मेशनसाठी इंडेक्सचा चार्ट बघतो. बाकी जेवढं पण कन्फर्मेशन आहे, जोपर्यंत ते ऑप्शनच्या चार्टवर येत नाही तोपर्यंत आपण एक्झिक्यूट करत नाही. तर इकडे पूर्ण क्लॅरिटी येत नव्हती, पूर्ण स्पेस मोकळा असा दिसत नव्हता, टार्गेट मोठे ओपन होताना दिसत नव्हते. ऑलरेडी या झोनमध्ये आपण 40%चा स्टॉप लॉस जो आहे तो घेतलेला होता. तर इथे मला दिसत नव्हतं की 40%चा स्टॉप लॉस आपला रिकवर होऊ शकतो, कारण काय की स्पेस तेवढा क्लिअर दिसत नव्हता, म्हणून मी इग्नोर केलं. त्यानंतर या झोनमध्ये जेव्हा आपण लाईव्ह मध्ये होतो तर मी तुम्हाला क्लिअरली लेवल सांगितलेल्या होत्या की या लेवलच्या वर जेव्हा जाईल तेव्हा आपण एंट्री करणार. या खाली जर आलं तर आपण पुन्हा जाणार, कारण की स्पेस ओपन होणार. ऑलरेडी या झोनमध्ये नव्हता, कारण की काय की हा सरळ सरळ खाली आला होता. जेव्हा एक ट्रॅप होतो, म्हणजे की एकदा ट्रेंड जो आहे तो न्यूट्रल होतो, त्यानंतर कंटिन्यू साईन देतं, त्यानंतर पुन्हा जो स्पेस आहे तो ओपन होतो. तर इथे तसं क्लॅरिटी दिसत नव्हती, म्हणून इथे एंट्री घेतलेली नव्हती. जेव्हा ही पूर्ण रेंज क्रिएट झाली त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यावर जशीच क्लोजिंग देईल तर आपण एंट्री करणार, ह्याच्या खाली क्लोजिंग देईल तर आपण एंट्री करणार. इथे मी एक हॉरिझॉन्टल लाईन मार्क पण करून देतो, म्हणजे तुम्हाला समजून की एक्झॅक्टली काय पिक्चर होती. ओके, तर हे हा एक जो आहे हा आपला एक रेंज बनलेला होता, याच्यावर आपण बाईंग करणार होतो, याच्या खाली आपण सेव्हिंग करणार होतो. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता या लेवलला इथे या कॅन्डलमध्येच यांनी वर ब्रेकआउट देऊन क्लोजिंग दिली आहे. पण इथे ट्रेड ऍक्टिव्हेट मी केला नाही. रिझन काय, कारण की ऑप्शन चार्टवर जेव्हा तुम्हाला मी घेऊन जाईल तिथे तुम्हाला एक्सप्लेन करणार. कारण की ऑप्शन प्रीमियम मध्ये ही जी कॅन्डल आहे ही एवढी डॉमिनेट कॅन्डल दिसत नव्हती, क्लिअरली ब्रेकआउट दिसत नव्हता. मला वाटलं की हा फक्त इंडेक्स मध्ये एक ब्रेकआउट आहे, बट प्रीमियम मध्ये हा खाली जाऊ शकतो, कारण की जोपर्यंत प्रीमियम मध्ये स्ट्रेंथ येत नाही तोपर्यंत आपण एंट्री करत नाही, सर्वांना माहिती आहे. तर त्या बेसिसने इथे काही स्ट्रेंथ दिसली नाही म्हणून मी एंट्री घेतली नाही. त्यानंतर काय झालं, या कॅन्डल ही एक कॅन्डल क्लोज झाली आणि नेक्स्ट कॅन्डल ही जी आहे हे प्रॉपरली ट्रेंड कंटिन्यू साईन दाखवत
एक इंगल्फिंग आली आणि जसं ज्या कॅन्डलनी इंगल्फिंग दाखवलं, ट्रेंड कंटिन्यूशन दाखवलं, तर ह्यानंतर तुम्हाला मी क्लिअर सांगितलं होतं की डायरेक्ट जेव्हा आपण ह्याच्यानंतर हे करणार तर डायरेक्ट आपण टार्गेट कोणतं बघणार, डे हायचं, कारण की याच्यामध्ये काहीही हर्डल नाही आहे. एक पीडीएच लेवल पण या झोनवर होता, एक्झॅक्टली या लेवलपर्यंत त्यांनी पीडीएचला टच करण्याचा प्रयत्न केला, बट तो सेकंड पार्ट आहे. बट एक्झॅक्टली काय झालं, इथे कन्फर्मेशन दाखवलं की हा वरच्या साईडने जाऊ शकतो. कन्फर्मेशन ऑप्शनच्या चार्टवर नाही आलं, म्हणून मी या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट केलं नाही. वेट केलं की प्रॉपरली जोपर्यंत ऑप्शनमध्ये ब्रेकआउट दाखवत नाही, स्पेस क्लिअर करत नाही, तोपर्यंत एंट्री करायची नाही आहे. तर इथे क्लिअर केलं नव्हतं म्हणून एंट्री घेतली नाही. त्यानंतर एक कॅन्डल होल्ड केली आणि कंटिन्युएशनचं साईन दाखवलं या कॅन्डलमध्ये. एक्झॅक्टली इंगल्फिंग आहे, स्ट्रॉंग कॅन्डल आहे, प्रॉपरली क्लोजिंग पण स्ट्रॉंग दिली आणि कन्फर्मेशन पण होतं की आता हा जो स्पेस आहे हा क्लिअर झालेला आहे. त्याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो स्टॉप लॉस लावला आणि त्यानंतर बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल करत यांनी ऑलमोस्ट मला 100%च्या वर प्रॉफिट दाखवलेलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट हा जो आपण स्टॉप लॉस घेतला होता 40%चा, हा कव्हर करून ऑलमोस्ट 60-62% काही जवळपास मी इथे माझ्या पिनमध्ये बघितलेलं होतं. प्रॉपर कंटिन्यू सुरू होतं. एक्सपेक्टेशन होतं की या लेवलपर्यंत जाईल. जर या लेवलपर्यंत गेलं असतं तर आरामात 200% पर्यंत यांनी स्पाइक लावले असते. कारण काय की जेव्हा ऑलरेडी त्याच डायरेक्शनमध्ये मोमेंटम कंटिन्यू ऑप्शन प्रीमियम करत राहतात तर पर्सेंट वाईज मध्ये फास्टली गेन होत राहतं. तर ते क्लॅरिटीने मी काय केलं की ह्याच्यामध्ये जो ट्रेड आहे तो होल्ड करून ठेवलेला होता. जेव्हा ही मोमेंटम सुरू होती तर याच्यामध्ये ट्रेडिंगचा चान्स पण नाही आला. बट आपण काय करतो की पोझिशन जेव्हा सुरू असते तर त्याचं प्रोटेक्ट करणं पण आपलं काम असते. त्यावेळेस आपला रोल काय आहे, एकतर फ्रॅक्टल एकतर मग डॉमिनेट कॅन्डल. तर डॉमिनेट कॅन्डल ह्याच्यानंतरच कंटिन्यू व्हायला स्टार्ट झाल्या. एक पहिली कॅन्डल होती ही, सेकंड कॅन्डल होती ही, ओके, त्यानंतर कॅन्डल आली ही. तर या लेवलवर काय झालं की या कॅन्डलमध्ये जेव्हा रिजेक्शन आलं तर ऑप्शन प्रीमियम जे आहे ते एकदम खालच्या साईडने पुश झाले आणि जेवढं प्रॉफिट दाखवलं होतं एका झटक्यात ते खाली येताना दिसलं. तर इथे काय असते ना की ऑलरेडी आपण 40%चा स्टॉप लॉस बुक केला आहे. आपण माइंडसेट काय घेऊन चालतो की एंड ऑफ द डे आपल्याला प्रॉफिटमध्ये निघायचं आहे. तर इथे आपली जी पोझिशन आहे ते पण प्रॉफिटमध्ये क्लोज करायची आणि प्रोटेक्ट पण करायची होती. तर त्या बेसिसने मी काय केलं की इथे जो स्टॉप लॉस होता तो ॲज इट इज राहू दिला. त्यानंतर जेव्हा ही कॅन्डल वर झाली तर इथे ट्रेल केला. ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग जर तुम्हाला सांगायचं झालं तर आधी इथे क्लोजिंग होती, इथे स्टॉप लॉस होता. जेव्हा ही कॅन्डल आली तर कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल करायला स्टार्ट केलं, कारण की जबरदस्त स्ट्रॉंग कॅन्डल होत्या आणि रिव्हर्सल जनरली येत राहतात. त्या बेसिसने आपण आधी इथे ट्रेल केला, मग त्यानंतर इथे ट्रेल केला आणि जेव्हा रिजेक्शन दाखवलं तर इथे थोडं पॅनिक झालं होतं. तर त्या बेसिसने मी काय केलं की अजून ट्रेल करून मी इथे लावला. याचं रिझन काय, कारण की इथेच जवळपास एक पीडीएच होता, सर्वांना माहिती आहे. ओके, मी विचार केला की इथे तर क्लिअर कट दाखवत आहे, बट जर त्यांनी त्याला रिस्पेक्ट जर केलं तर फास्ट खाली येऊ शकतो. कारण की एक्सपायरी आहे आज, मंथली एक्सपायरी. मंथली एक्सपायरीला झिगझॅग मोमेंटम दोन्ही साईडनी 300 वेळा करू शकतो. ऑलरेडी मी भरपूर वेळा तुम्हाला सांगितलं होतं लाईव्ह मध्ये, आज पण तुम्हाला रिमाइंडर दिलेलं होतं. ओके, तर त्या बेसिसने काय केलं की इथे जेव्हा ट्रेलिंग केलं या एक्सपेक्टेशननी की जर हा इथनं वर गेला नाही तर खाली येऊ शकतो आणि खाली जर झालं तर खाली पूर्ण कंडिशन देणार, तर प्रीमियम पूर्ण मेल्ट होऊ शकतात. म्हणून मी टाईट ट्रेल केलं आणि जेव्हा टाईट ट्रेल केल्यानंतर इथनं इंडेक्स फिरला तर प्रीमियम मध्ये पण इथे लावला जो स्टॉप लॉस आहे तो इथे बुक झाला. त्यावेळेस थोडा वेळ थांबला, त्यानंतर पुन्हा डाऊनसाईड मोमेंटम दाखवलं आणि आता एंडिंग मध्ये क्लोजिंग जी दिली आहे ऑलमोस्ट डिहायच्या जवळ दिली आहे, जे की आपलं फायनल टार्गेट होतं या लेवलचं. बट आधी आपला ट्रेलिंग बुक झाला, त्यानंतर यांनी मोमेंटम दाखवलं क्लोजिंग मध्ये आणि त्यानंतर आता क्लोजिंग जी आहे ते या लेवलवर दिलेली आहे. तर पर्सेंटला जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर आधी या कॅन्डलमध्ये आपला जो स्टॉप लॉस आहे तो बुक झाला 40%चा. त्यानंतर या लेवलवर एंट्री केल्यानंतर या लेवलपर्यंत 100% प्लस मला प्रॉफिट दाखवलं होतं. बट ट्रेल करताना मला वाटतं 60-65%च्या जवळपास काहीतरी इथे मी बुक झालेला आहे. जेव्हा मी तुम्हाला डायरेक्ट पोझिशन दाखवणार तेव्हा तुम्हाला तिकडे क्लिअर करून दाखवणार. सिंपल सेटअप होता, हा ब्रेकआउट सेटअप होता, हा तर आपला फेल झालेला आहे. त्यानंतर खालच्या साईडने आपण कोणताही ट्रेड घेतला नाही. इथे एक चान्स बनत होता, बट 40% रिकवर होणार हे दिसत नव्हतं म्हणून एंट्री घेतला नाही. त्यानंतर एक रेंज क्रिएट झाली आणि लाईव्हमध्ये मी क्लिअर सांगितलं होतं की याच्यावर आपण करणार. तर इथे ऑप्शन प्रीमियमने आपल्याला कन्फर्मेशन दिलं नाही म्हणून इथे एंट्री घेतली नाही. कन्फर्मेशन दिलं या कॅन्डलमध्ये, याच्या कॅन्डल क्लोजिंगवर एंट्री घेतली, सिंगलचा लो स्टॉप लॉस लावला. ओके, आणि हे ट्रेल करत करत या झोनवर आपण बुक केला. त्यानंतर ऑलरेडी 2 ट्रेड जर झालेला आहे, 2 साईडचं मोमेंटम झालेलं आहे, तर थर्ड टाइम मी हात टाकत नाही म्हणून मी मुद्दाम तिसरा ट्रेड पण घेतला नाही. तसं पण इथे काही सेटअप ऍक्टिव्हेट होताना काही दिसत नाही आहे. एकदम रॅन्डम कॅन्डल बनलेला आहे. एक कॅन्डल मोठी ही आहे. त्यानंतर सर्व कॅन्डल जे आहेत ते विक्सवाले आहेत, दोन्ही साईडनी विक्स आहेत. ओके, तर क्लॅरिटी कन्फर्म नव्हती म्हणून 2 कॅन्डलवरच मी स्टॉप केलं. कारण की काल पण सर्वांना माहिती आहे प्रीमियम स्टुडंटला की आपण काल 10%चा स्टॉप लॉस आपण जे आहे ते बुक केला होता आणि आज आपण ऑलमोस्ट आधी पहिला जो स्टॉप लॉस आहे तो 40%चा घेतला आणि त्यानंतर एंड ऑफ द डे आता इथे 60-65% पर्यंत क्लोज करून प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे. तर सायकोलॉजी स्टेबल ठेवण्यासाठी, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये असणं हा आपला गोल आहे. काल पण एक आपण 10%चा घेतला, बट तो माइंडसेट खराब करतो. आपल्याला रेड डेज पाहिजे नसतात, ग्रीन डेज जर कंटिन्यू असले तर कॉन्फिडन्स पण वाढतो आणि कॉन्फिडन्स वाढल्याने आपण ऑटोमॅटिकली ग्रीनमध्येच क्लोज करत राहतो. त्या माइंडसेट मी थर्ड ट्रेड घेतला नाही, कारण काय ही जी पोझिशन आहे
म्हणजे आजचा जो दिवस आहे हा आपल्याला ग्रीनमध्येच क्लोज करायचा होता, म्हणून तिसरा घेतला नाही. सेटअप पण आपला ऍक्टिव्हेट झालेला नाही आहे. तर सिंपल कन्सेप्ट जो होता आजचा सेटअपचा M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग हे ते तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. इंडेक्सवर यालाच प्रॉपरली मी ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली तिथे आपल्या कशा पद्धतीने आपण ट्रेड मॅनेज केला आणि एक्झॅक्टली किती पर्सेंट होते, किती पॉईंट होते, A to Z तुम्हाला तिथे मी क्लिअर करतो. तर डायरेक्टली मी इथे ऑप्शनचा चार्ट लावून घेतो. तर इथे बघू शकता ऑप्शनचा चार्ट लावलेला आहे. आधी जो ट्रेड घेतलेला होता तो या कॅनलच्या क्लोजिंगवर घेतलेला होता. तर इथे ऍट द मनी ऑलमोस्ट मी 58,300चा कॉल घेतलेला होता. लाईव्हमध्ये मी तुम्हाला सांगितलं पण होतं की 58,300चा कॉल घेतलेला आहे. ओके, एंट्री कुठे झाली होती तर या कॅनलच्या क्लोजिंगवर एंट्री झाली होती एक्झॅक्टली इथे. आणि या कॅनलचा सेम जो लो आहे तो आपला स्टॉप लॉस होता. सर्वांना सांगितलं पण होतं की या कॅनलचा लो किती होता 97 98चा. ओके, तर 98च्या जवळपास मी इथे तुम्हाला सांगितलं की स्टॉप लॉस सर्वांनी लावून ठेवायचा आहे. त्या बेसिसने इथे 98चा स्टॉप लॉस लावलेला होता. हा लगेच थोडंफार यांनी पॉईंट दाखवले आणि त्यानंतर जो रिव्हर्स झाला इथे लागलेला स्टॉप लॉस आहे तो या झोनवर बुक झाला. त्यानंतर कंटिन्यू आणि डाऊन ट्रेंड दाखवत डे लोवर ऑलमोस्ट झिरो झालेला आहे. तर हा जो होता हा आपला पहिला ट्रेड होता. याला जर पर्सेंट वाईज आपण कॅल्क्युलेट करून घेऊ तर किती पर्सेंटचा स्टॉप लॉस गेला आहे तर ते तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. याच्या क्लोजिंगवर एंट्री आणि सेम कॅनलचा लो जो आहे तो आपला स्टॉप लॉस होता. तर इथे बघू शकता ऑलमोस्ट 40%चा जो आहे तो आपण इथे आधी पहिल्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस घेतला. त्यानंतर आपला दुसरा ट्रेड जो झाला होता तो आपला इथे झाला होता. ओके, तर इथे मी जो ट्रेड घेतला तो होता 58,000चा कॉल. ओके, तर 58,000चा कॉल मी पुन्हा इथे लावून घेतो म्हणजे की एक्झॅक्टली तुम्हाला ते पण क्लिअर होऊन जाईल. तर इथे 58,000चा कॉल लावलेला आहे. ओके, बघू शकता. तर एक्झॅक्टली ती जी कॅन्डल आहे ती कॅन्डल आहे ही कॅन्डल. ओके, आता एक्झॅक्टली या लेवलवर यांनी पुढे ब्रेक केलं या कॅन्डलमध्येच केलं. जी की कॅन्डल आहे ऑलमोस्ट बघू शकता ही कॅन्डल आहे 12 वाजून 20 मिनिटाची. तर 12 वाजून 20 मिनिटाची कॅन्डल कोणती आहे ही आहे. ओके, तर मी जे सांगितलं की कन्फर्मेशन मला आलं नव्हतं इथे 12 वाजून 20 मिनिटाची कॅन्डल बघू शकता. ही कॅन्डल स्पॉटमध्ये जबरदस्त आहे, WSC आहे, स्ट्रॉंग आहे. बट इथे ते क्लिअर दिसत नव्हतं, या लेवलला काढलेलं नव्हतं म्हणून मी इथे एंट्री घेतली नाही. इथे जर एंट्री झाली असती तर ऑलमोस्ट ही पण मोमेंटम पूर्ण आपल्याला कॅप्चर करता आली असते. बट अशी कॅन्डल हे डॉमिनेट नव्हती, याने या लेवलला काढलेलं नव्हतं म्हणून मी एंट्री इथे घेतली नाही. त्याला होल्ड करू दिलं. इथे जेव्हा होल्ड केलं आणि यांनी पण इंगल्फिंग करून जेव्हा डायरेक्शन दाखवलं आणि या रेंजच्या वर क्लोजिंग दिली इथे फुल कन्फर्मेशन झालेलं होतं म्हणून इथून डायरेक्ट स्पेस निघत होता या लेवलपर्यंतचा. पुण्याच्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी एंट्री घेतली. सेम कलरचा लो मी स्टॉप लॉस लावला आणि त्यानंतर हे राईट करायला स्टार्ट केलं. ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगितलं की या कॅन्डलच्या लोवर मी बुक केलेला आहे एक्झॅक्टली या लेवलवर. तर इथे जेव्हा हा हाय लावला इथून जेव्हा रिव्हर्स फिरला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे या झोनमध्ये माझा तो बुक झालेला आहे. ओके, एक्झॅक्टली या कॅन्डलमध्ये 13 वाजताच्या कॅन्डलमध्ये. ओके, तर पर्सेंट वाईज याला पण आपण चेक करून घेऊ की एक्झॅक्टली आपण आधी इथे आपण 40%चा स्टॉप लॉस दिलेला होता जो की होता 58,300चा कॉल. त्यानंतर आपण 58,000चा कॉल घेतला जो की या कॅनलच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली आणि इथून इथपर्यंत आपण प्रॉफिट बघितलं. ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगितलं की 100% प्लस मला प्रॉफिट दाखवलं होतं. इथे बघू शकता की 110%च्या जवळपास इथे प्रॉफिट दाखवलं. बट बुक एवढं करता आलं नाही कारण की ट्रेलिंग कन्सेप्टने माझं एक्सपेक्टेशन होतं की इथून हा थोडा अजून वर जाईल, स्पॉट पण वर जाईल, या लेवलवर पोहोचणार. तर हा पण जर वर गेला तर ऑलमोस्ट जर मी याला पर्सेंट वाईज जर वाढवणार या लेवलपर्यंत हायपर्यंत तर हे पर्सेंट बघू शकता ऑलमोस्ट 200% आहे. मी बोललो होतो इथे की 200%चं टार्गेट मी बघत होतो. 200% नाही दिलं, पोझिशन पण प्रोटेक्ट करायची होती म्हणून मी काय केलं या कॅन्डलच्या लोवर ट्रेलिंग लावली होती या झोनवर. ओके, तर इथे बघू शकता ऑलमोस्ट जेव्हा हा रिव्हर्स फिरला तर इथे लावला जो ट्रेलिंग होता या झोनवर तो बुक झाला. तर इथे ऑलमोस्ट 50-55% जे आहे ते आपण बुक केले. आधी आपण 40% स्टॉप लॉस दिला होता. त्यानंतर आपण ऑलमोस्ट 50% पण पकडले तरी पण आपण 10% जे आहे त्याच प्लसमध्ये आहे. ओव्हरऑल आपण प्रॉफिटमध्ये क्लोज केलेलं आहे आज आणि कालचं मिळून. ओके, त्यानंतर त्यांनी व्होल्टेज दाखवलं, डेलोला पण लावला. त्यानंतर पुन्हा वर हाय करून यांनी पुन्हा ऑलमोस्ट आता 200च्या जवळपास काहीतरी क्लोजिंग दिलेली आहे. बट गोल असतो आपला की एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये क्लोज करणे, ते आपलं झालेलं आहे. हा जो ट्रेड होता हा फुल अग्रेसिव्ह होता. फक्त याच्या मागे रिझन एवढं होतं की इथे मला वरच्या साईडनी 200%चं 200 पॉईंटचं टार्गेट जे होतं ते ओपन दिसत होतं आणि पीडीएचच्या वर क्लोजिंग होती, स्ट्रेंथ होता, सगळ्या गोष्टी सिंक होत होत्या म्हणून मी एंट्री घेतली होती. ओके, जनरली आपण अशी एंट्री करत नाही, आपण स्ट्रक्चर कन्फर्म झाल्यानंतरच एंट्री करतो. जे की इथे तुम्ही बघू शकता की रेंजच्या वर जेव्हा निघालं तर आरामात स्पेस काढून यांनी टार्गेट कंप्लीट दिलं आहे. भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं की सेकंड हाफमध्ये कसा ट्रेड झाला, कोणत्या लेवलवर झाला, काय सायकोलॉजी होती, तर त्यांना एक्सप्लेन करायचं होतं म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ मी इथे बनवला आहे. प्रॉपरली दोन्ही ट्रेडचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे, भरपूर जणांनी निफ्टी पण ट्रेड केला तर निफ्टीमध्ये काय सायकोलॉजी होती ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो. म्हणजे त्या पण इंडेक्सची जी क्लॅरिटी आहे ती तुम्हाला इथे क्लिअर होऊन जाते. इथे मी डायरेक्टली निफ्टीचा चार्ट लावून घेतो. ओके, तर निफ्टीचा चार्ट लावला. शॉर्टमध्ये याचं अनालिसिस करून दाखवतो आजचं. तर इथे ओपनिंग होती, इथनं वर गेला. इथे मी डायरेक्ट सांगितलं होतं की नाही करायचं कारण काय की हा ऑलरेडी इथे रेजिस्टन्सवर पोहोचलेला होता, वरचे टार्गेट ओपन नव्हते. ओके, मी सांगितलं होतं मगाशी तुम्हाला बोललो होतो एक्सप्लेन करताना की या कॅन्डलमध्ये मी ऍक्टिव्ह होतो. ही 10 वाजताची कॅन्डल आहे. ओके, सर्वजण जे लाईव्ह मध्ये होते त्यांना सर्वांना माहिती आहे की इथे मी घेणार होतो. 10 वाजताची कॅन्डल ही आहे, याच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेणार होतो आणि प्रॉपरली त्यांनी आपल्या सेटअपनुसार डायरेक्शन दाखवलं पण होतं. बट काय झालं ना की ही जी लेवल आहे ही लेवल जवळ होती
ओके, इथे मी हॉरिझॉन्टल लाईन मार्क करतो. ठीक आहे, तर इथे स्पेस जो होता तो नव्हता, 1:1 पण ओपन नव्हता, म्हणून मी इथे एंट्री घेतली नाही. त्यानंतर कंटिन्यू आणि इथे जर घेतली असेल तर ऑलमोस्ट या लेवलपर्यंत ऑलमोस्ट आपण बघितलं होतं लाईव्ह मध्ये की 80% मोमेंटम याने प्रीमियम मध्ये दाखवलं होतं. हा मिस झाला. इथे थोडंसं फ्रस्ट्रेट पण आपण झालो होतो की घ्यायला पाहिजे होतं म्हणून, बट नो प्रॉब्लेम. इथे गेल्यानंतर हा थोडा रिव्हर्सल दाखवला, इथे डब्ल्यू पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न केला, बट तिथे बँक निफ्टी जर तुम्ही बघितलं असेल तर तिथे प्रॉपरली त्याने डब्ल्यू पॅटर्न न्यूट्रल करून ब्रेकआउट दाखवलेला आहे. इथे काय झालं की हा सरळ सरळ खाली आला, वर गेला, खाली आला आणि डायरेक्ट वर जाऊन डायरेक्ट खाली आला. तर इथे बँक निफ्टीपेक्षा व्हॉलिटिलिटी इथे जास्त दिसत होती. कन्फर्मेशन प्रीमियम मध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये पण प्रीमियम जे होते ते खाली आधी पुश झाले आणि मग डायरेक्ट वर गेले. ओके, बट ते बँक निफ्टीमध्ये क्लिअर तसे नव्हते. बँक निफ्टीमध्ये काय होतं की डब्ल्यू पॅटर्न असा होता आणि स्ट्रेंथ दिसत होती, प्रीमियम वरच्या साईडने शिफ्ट होताना दिसत होते, जे की निफ्टीमध्ये नव्हते. म्हणून मी दुसरा पण जो ट्रेड आहे तो पण बँक निफ्टीमध्येच घेतला, निफ्टीमध्ये इग्नोर केला. मी तुम्हाला आपण डिस्कस करत होतो की आपण निफ्टीमध्ये घेणार, बट कन्फर्मेशन आपल्याला बँक निफ्टीमध्ये आलं म्हणून आपण बँक निफ्टीमध्ये घेतलं. आपलं काय असं काही नाही आहे की इथे आला तर इथेच घेणार, तिकडे आला तर तेच घेणार, असं कन्सेप्ट काही नाही आहे. कारण की आज सर्व इंडेक्सची एक्सपायरी होती, तर सर्व इंडेक्स सेम प्रकारे मुवमेंट करणार होते. पर्सेंट वाईज जास्त आरओआय देऊन जातात, तर त्या बेसने बँक निफ्टीमध्ये सेटअप चांगला भेटला. प्रीमियम पण तिकडे सिंक झाले म्हणून तिकडे कन्फर्म केला आणि तिकडे ट्रेड घेतला. याला निफ्टीला आपण सेकंड हाफमध्ये इग्नोर केला आहे. चांगलीच व्होल्टिलिटी यांनी दाखवली, खाली गेलं, वर गेलं, खाली गेलं, वर गेलं, डायरेक्ट खाली येऊन डे लो लावण्याने पुन्हा रिकव्हरी दाखवली. तर एवढ्या व्होल्टाईलमध्ये आपण हात टाकून चटका लावून घेत नाही. जे एक्सपर्ट आहेत ते प्रॉपरली मॅनेज करतात. ठीक आहे, इथे पण एक ट्रेड मॅनेज करता आला असता, कारण की हा रेंज होता, याला ब्रेकडाऊन दाखवलं या कॅनलमध्ये. त्यानंतर इथे कंटिन्युअस साईन होतं, इथून इथपर्यंत एक स्पेस होता. हा तर मोमेंटम डायरेक्टच आहे, कारण की मोमेंटम तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा मोठे प्लेअर वाइंड अप करतात पोझिशन, अशा प्रकारेच मोमेंटम येते, जे की तुम्ही इथे बघितलेलं असेल. कंटिन्यू डायरेक्शन इथे दाखवलं, लो लावला, त्यानंतर जे रिकव्हरी दाखवली, तर ऑलमोस्ट आता या रेंजच्या मध्ये आणि क्लोजिंग दिली आहे. मंथली एक्सपायरी आज क्लोज झालेली आहे, उद्या नवीन एक्सपायरी ओपन होणार आहे. उद्या सर्वजण आपण लाईव्ह मध्ये भेटणारच आहे. आज काय झालेलं होतं, कोणाचं मिस झालं, काय झालं, तर त्यांना क्लॅरिटी द्यायची होती, म्हणून हा एक मंथली एक्सपायरीचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. होप करतो की दोन्ही इंडायसेसचं क्लॅरिटी तुम्हाला आली असेल. आता एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड घेतला, कुठे आपला तो बुक झाला, हे पूर्ण आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ ऑर्डर बुकमध्ये. तर डायरेक्टली मी तुम्हाला इथे ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमिंगला आपले ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहे ते. तर मी इथे ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. पहिला जो ट्रेड आहे बँक निफ्टीचा, तो आपण एक्झिक्यूट केलेला होता 9:35 तिथे मी बँक निफ्टीचा 58,300चा कॉल बाय केलेला, तो आपला झालेला होता 161 मध्ये. त्यानंतरचा जो स्टॉप लॉस आहे तो आपला बुक झाला 9:50 58,300चा कॉल, जो की आपला बुक झाला होता 98 रुपीजमध्ये. त्यानंतर सेम आपण कॉल साईडनीच एंट्री घेतली, रिव्हर्सल म्हणू शकता त्याला बॉटमवर. तो आपला सेकंड ट्रेड जो एक्झिक्यूट झाला तो झाला 12:35. तिथे मी स्ट्राईक प्राइस चेंज केली कॉलची, कारण की ऑलरेडी डिप झालेले होते आणि प्रीमियम पण खालच्या साईडने शिफ्ट झाले होते आणि स्ट्राईक प्राइस पण खालच्या साईडने आपल्याला शिफ्ट करता आली असती. म्हणून मी तिथे एक्झिक्यूट केला 58,000चा कॉल, तो एक्झिक्यूट झाला होता 120 मध्ये. याचा जो ट्रेलिंग आहे तो आपला बुक झाला ऑलमोस्ट 13 वाजता म्हणजे की 1 वाजता 58,000चा कॉल 187 मध्ये. तर आधी फर्स्ट ह्याच्यामध्ये आपण 40%चा स्टॉप लॉस दिला आणि ह्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट मोठामोठी 50% जे आहे ते प्रॉफिट बुक केलं आहे. तर ओव्हरऑल आपण 10% आज प्रॉफिटमध्ये आहे. वीक आपला ग्रीनमध्ये सुरू आहे. नवीन एक्सपायरी उद्या ओपन होणार आहे. उद्या सर्वजण आपण लाईव्हमध्ये येणार आहे. काय सायकोलॉजी राहील, कशापर्यंत त्याला आपण ट्रेड मॅनेज करू, कशापर्यंत ट्रेड घेऊ, A to Z क्लॅरिटी उद्या तुम्हाला मी देणार. सोबत ट्रेड करू आणि अल्टिमेट लेवलनी कसे रिझल्ट काढता येईल ते आपण लाईव्हमध्ये बघून घेऊ. पुन्हा पुन्हा मी सांगतो की माइंडसेट स्ट्रॉंग करा. हा जो बिझनेस आहे हा इमोशन इंटेलिजन्सचा बिझनेस आहे. तुमचं डोकं, तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये राहील. प्रॉपरली मार्केट कशा पद्धतीने काम करते ते तुम्हाला समजणार. ऑटोमॅटिकली फुल कॉन्फिडन्सली तुम्ही ट्रेड करणार, तर रिझल्ट काय येतात सर्वांना माहिती आहे. रोज मी लाईव्ह येतो, रोज तुम्हाला प्रत्येक गोष्ट गाईड करतो. एक्झॅक्टली जेवढं सांगतो फक्त तेवढं कॉपी पेस्ट करा. एक महिन्यानंतर काय रिझल्ट राहतील तुमच्या डोळ्यासमोर राहतील. त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो 100% वाढणारच आहे. तर अजून पण काही राहील तर जे प्रीमियम मेंबर्स आहेत ते आपण उद्या लाईव्हमध्ये भेटणार आहेत, तिथे डिस्कस करून घेऊ. आणि जे आपले युट्यूब सबस्क्रायबर आहेत, जेव्हा पण मी अपडेट व्हिडिओ टाकणार तर तिथे तुम्हाला बाकीचे काही क्वेरी आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील. ज्यांना पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, गोष्टी शिकून घ्यायच्या असतील, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये पण पूर्ण डिटेल दिलेली आहे, तिथे पण जाऊन तुम्ही माझ्या टीम सोबत बोलून आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. आजच्या दोन्ही ट्रेडचं अपडेट इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.